हॅलो. हॅलो, रामकृष्ण आहे सर. बोला. सर, माऊली मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला महाराष्ट्राचा ह्या 4-5 दिवसांचा पावसाचा अंदाज द्या की. आज आहे 2 मे 2026. बरोबर सर. शेतकऱ्याला म्हणा की आता शेतीची कामे आटपून घ्या. हा. आता पाऊस 35 दिवसच पाऊस राहिला आता. बरोबर. आता ज्यांचा कांदा असेल तर त्यांनी काय करा, हळदी असेल तर 8-9 तारखेला मध्ये 7-8-9च्या दरम्यान हा. विदर्भ आणि मराठवाड्यात एक अवकाळी पाऊस येणार आहे मान्सून पूर्व. बरं सर, विदर्भ मराठवाड्यामध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना तो सक्रिय जास्त असेल? तसं तर 7 तारखेला काय होईल, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हा. यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये 7 तारखेलाच येईल. बर. रामटेक तिकडं हा हा हा. पूर्व विदर्भात. हा हा. 8ला मग ते पाऊस मग काय होईल, मग वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अमरावती, अकोला, हम्म, इकडं नांदेड, परभणी, हम्म. लातूर, बीड, धाराशिव आणि जालना ह्या पट्ट्यात येणार. हा हा हा. आणि आठ सर, नऊ आणि सर जळगाव साईडला? जळगावकडं थोडा जवळ येईल, समजा जळगाव जामोद, जळगाव थोडा येईल, जास्त नाही येणार. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर? पश्चिम महाराष्ट्रामध्ये मग इकडं 2 पुण्यापर्यंत राहील समजा. हा इकडं सातारा त्या पट्ट्यात. हा 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 हा. सर मग गा, 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 पाथर्डी, कडाष्टी, बीड त्या परिसरापर्यंत. बरं बरं. आणि सर, हा यामध्ये गारा वगैरे पडण्याचा अवकाळी असं मोठा नुकसान होण्यासारखं काय पावसाचं आहे का? नाही, याच्यात नाही, हे आता विदर्भात पाऊस पडणार आहे आता. हा 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 हा. हे खास करून विदर्भ मराठवाड्याला म्हणजे ना, नेमका हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्ह्यात हळदी येतात, हा. लातूर जिल्ह्यात. बरोबर बरोबर. हे पाऊस लातूरकडं, नांदेडकड, हिंगोली, हम्म, हम्म. नागपूर तिकडे मग जास्त पडणार. हा हा चंद्रपूर, हा 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 हा. गडचिरोली त्या परिसरात जास्त. पुढच्या म्हणजे ह्या 15 तारखेनंतर पावसाचं वातावरण जास्त आहे, पाऊस जास्त पडणार आहे किंवा गारपीट होणार आहे असं बरेच ठिकाणी लोक म्हणतात. मग तसं होईल का नाही नाही, आपल्याकडे? काही नाही. आता तुम्हाला सांगतो, 12 मेला हा मान्सून अंदमान बेटवर, तसं तर 11 मेलाच येणार आहे. हा. दस्तक देणार आहे. 11-12 मी म्हणणार हम्म. येणार. दरवर्षी कसं असं 19 ने 20 आणि 21ला येते अंदमान बेटावर मान्सून. बरोबर. पण यावर्षी ना लवकरच वातावरण तयार झालं. इतक्या लवकर तयार कधीच होत नाही. म्हणजे 10 दिवस लवकर येतोय. 10 दिवस लवकर अंदमानवर यायला पाऊस. बर 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 बर. 12-13 मेला बघा ना, अंदमान बेटावर मान्सून दस्तक देईल. आणि तिथून पुढे मग 8-10 दिवसामध्ये आपल्याकडे केरळ येतोय. हो हो, केरळला मग 27-28 पर्यंत केरळ येईल. मग आपल्याकडे 7 तारखेच्या 7-8 दिवस आसपास म्हणजे होईल. 7 तारखेला पाऊस आपल्याला बिलकुल महाराष्ट्रात पाऊस दाखलच होईल. बर 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 बर. सर, एक नंबर माहिती सांगितला. बऱ्याच शेतकऱ्यांचे असं होते की पाऊस उघडीप देणार आहे, पाऊस पडणार नाही, ह्या शंका होत्या बऱ्याच नाही नाही, शेतकऱ्यांच्या. तसं नाही. शेतकऱ्याला मग यावर्षी आणली असो या नसो त्याचा काही संबंध नाही. आता एक सविस्तर सांगतो. हा. आपली इंग्रजी महिने कधी सुरू होते? जानेवारी पासून. पाऊस कधी येते आपल्याला? जून मध्ये. जून. जून ते सप्टेंबर पाऊस असते. सप्टेंबर पर्यंत. बरोबर. आणि एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवतो. बरोबर. मग ते एल निनो उद्भवायच्या आधी तर आपला पाऊसच निघून चालला, मग काही संबंधच नाही ना. पण सर कसं होतंय, काही भ्रामक लोक काही तर वेगळं सांगतात, त्यामुळे ती जरा शेतकऱ्यांची संभ्रमावस्था होती, पेरावं का न पेरावं असं होतं ना. नाही नाही, तसं काही नाही. यावर्षी फक्त काय म्हणणार आहे, मी म्हणणार 2 वर्ष जास्त पाऊस पडल्याच्या नंतर 1 वर्ष थोडा कमी राहणार. हा यावर्षी सरासरी इतकाच पाऊस पडणार. म्हणजे हा. जसा दरवर्षी पडतंय समजा 700 मिलीमीटर, 650, हम्म, तितका पडणार. पिकं चांगली येणार. हम्म, आणि यावर्षी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कशी, हम्म. यावर्षी खरीप पण चांगला येणार आहे. बरोबर बरोबर. आणि रब्बी चांगला येणार. खरीप कशामुळे? पाऊस कमी असल्यामुळे खरीप चांगला खरं येणार. चांगले ना. बरोबर. आणि परतीचा पाऊस जास्त पडणार आहे म्हणून रब्बी येणार आहे. बरोबर. म्हणजे दोन्ही आपल्याला शेतकऱ्यांना ह्या फायद्याच्याच गोष्टी आहेत ह्या. हा, फायद्याच्या गोष्टी आहेत. परतीचा पाऊस यावेळेस सप्टेंबर-ऑक्टोबर जास्त पडणार आहे. बरं बरं आणि बरं. हे जेम जेम पिकाला लागल तसा पडणार आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही येणार आहे. दोन्ही दोन्ही पण येणार. म्हणजे शेतकऱ्यांसाठी तशी आनंदाचीच बातमी आहे. हो. तुम्ही बघा, ज्या वर्षी पाऊस खूप झाला की त्या वर्षी शेतकऱ्याचं नुकसान होतं. बरोबर. गेल्या वर्षी आता 26ला 25ला इतका पाऊस पडला, नुकसान झालं. नुकसानच 24ला झालं. नुकसान झालं. बरोबर. 23ला जसा पाऊस पडला का तसा पडणार आहे बघा. हा हा. म्हणजे प्रत्येक पीक आपल्या शेतकऱ्याला हातामध्ये गावणार आहे थोडक्यात. हो. हा हा हा. सर, थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल. कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या भावना म्हणजे अशा लोक रडकुंडी लागली, कारण ऊन पण जास्त झालं यावेळेला आणि पाऊस जर आणि नाही पडला तर हा, अवघड होईल काही असं. जण काय करतात, उगा अभ्यास करत नाहीत, काही नाही.
उलट यावर्षी चांगला. तुम्हाला एक सांगतो, एक आणखीन सगळ्यात सोपं सांगतो. आपण 8वी-9वीला शिकत असताना विज्ञानामध्ये एक धडा होता बघा, हम्म. की पाऊस पडतय, पावसाचं पाणी नदीला जातं, नदीचं पाणी समुद्राकडे जातं, बरोबर. तिथं जाऊन वाफ तयार होते, वाफ झाली लगेच पुन्हा उन्हाळ्यात लगेच इकडे ढग तयार होते, पुन्हा पण असं चक्र आहे का नाही, ऋतुचक्र. बरोबर आहे, बरोबर आहे. तसंच आहे, तसंच आहे. असाच ऋतुचक्र असतंय दरवर्षी. नेमकं योगायोग आपलं ना महाराष्ट्र आहे ना, तुम्हाला सांगतो हम्म. भविष्यामध्ये बरं का, ही कोणी सांगणार नाही. हम्म. आपल्या महाराष्ट्राला, भारताला 2 समुद्र आहेत, एक बरोबर, अरबी समुद्र आणि एक बंगालच्या खाडीचा समुद्र. बरोबर. जरी अरबी समुद्रामधून पाऊस नाही आला, हम्म. शेतकऱ्याच्या पेरणी नाही झाल्या, हम्म. तर बंगालच्या खाडीतून काय होतंय, 20 सप्टेंबरला एक पाऊस येणार, एक चक्रीवादळ तयार होणार बरोबर. आणि ते महाराष्ट्रात येऊन शेतकऱ्याची ज्वारीची पेरणी करून देणार. हा हा हा. म्हणजे आपल्याला मान्सूनचा पण पाऊस आणि परतीचा पण पाऊस, आपल्या ही 2 पाऊस आपल्याकडे जास्त पडतो. हो, हा हा. 2 समुद्रामुळे आपल्याला काही फिकीर नाही, म्हणजे उलट चांगलं आहे आपल्याला. जरी इकडला पाऊस नाही आला तर इकडला तिकडलं येणार. तिकडं. बरोबर बरोबर बरोबर. सर, असेच आपल्याला नवीन नवीन अपडेट तुम्ही सांगत राहा आपल्या माऊली ॲग्रो मार्फत. आपलं सर अभिनंदन. रामकृष्ण हरी. खरं.